हाय सगळ्यांना, कशा आहेत सगळ्या मैत्रिणी. तर आज आहे रविवार आणि माझी बहीण आलेली आहे. बहीण आली, भाऊ आला आहे, बहिणीची मुलं पण आलेत आणि मी त्यांच्यासाठी सकाळी सकाळी म्हणजे आधी नाश्ता केलेला होता, नंतर चिकन मटण बनवलेलं होतं. तर सकाळी नाश्ता केला होता म्हणजे डोसा काही इथं राहिलेला आहे, डोसा बनवलेला, बटाट्याची भाजी बनवलेली, खोबऱ्याची चटणी बनवलेली आणि नाश्ता करून झाल्यानंतर ना यांनी मला चिकन आणि मटण आणून दिलं. तर मी भाकरी केल्यानंतरनं तुम्हाला सांगते, सुक्कं चिकन केलं, पातळ मटण केलं. तर एवढं सगळं मी स्वयंपाक केलं आणि आम्ही 2 वाजता जेवायला बसलो. तर बहिणीनं मला काही मिरच्या आणल्या, तिच्या म्हणजे शेतात पिकतात त्या. परत दिवाळी पण भरपूर मला दिलेली होती, आईनं दिलेली होती, म्हणजे भाऊ घेऊन आलेला होता. तर भाऊनं आणलेली ही पिशवी, लाडू वगैरे, चिवडा, बहिणीनं पण भरपूर काय काय आणलेलं होतं. आणि आम्हाला जायचं होतं दादरला कपडे घ्यायला. तर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी गेलो. मी स्वयंपाक म्हणजे माझा चाललेलंच होता, खोबरं वगैरे भाजायचं. मी चिकन बनवून ठेवलेलं होतं, कारण चिकनला काही जास्त मसाला नाही लागत, पण मटणला जास्त मसाला लागतो. मटण शिजवून घेतलेलं होतं, फक्त आळणी काढायचं होतं त्यातलं. आणि चिकन काही इकडं झालेले, सुक्कं चिकन मस्त असं, भात पण झाला, भाकरी पण झालेल्या, फक्त मटण फोडणीला द्यायचं होतं. ते मी मसाला भाजत होती. आणि रविवार असल्यामुळं कुठं जाता नाही आलं, कारण मेगा ब्लॉक होता म्हणून कुठं गेलोच नाही आम्ही. आणि नंतर इकडं मसाला बारीक केला आणि मसाला मी भाजायला लागली आणि आळणी पण काढून ठेवलं, जे की मला ते काढायचं होतं पोरांसाठी. बहिणीची लहान मुलं आलेली होती. तर हो का, ही बहिणीची बारकी पोरगी ती ड्रॉइंग करत बसली, तिला काही सापडेल ती आपली बसली काय काय करत, लई गोंधळ घालते ती, नाही काय दिलं की बसती रडत. आणि तर ही बहिणीची बारकी मुलगी आहे आणि मुलगा पण आहे. बहीण खूप दिवसातून आलेली होती, मला वाटतं 4 वर्षापूर्वी आलेली होती. त्याच्यावरती आज आली, अशी येत नाही ती सारखी सारखी. आणि आम्हाला मग आम्ही दुसऱ्या दिवशी सोमवारी मग दुपारीच निघालो दादरला जायला कपडे घ्यायला. तर हा तिचा मुलगा आहे बघा. आणि सगळं आम्ही आवरून बसलेलो होतो, स्वयंपाक वगैरे केला आणि जेवलो. ह्यांना पण डबा दिला, हे गेले ते कामावर आणि आम्ही भाऊ आहे तिथं बसलेला. तर आम्ही सगळे गेलेलो होतो. आणि जे घ्यायचं होतं आम्हाला, काय चिवडा वगैरे तो घरीच राहिला, मी बांधून ठेवलेला होता साईडला. आणि दूध होतं ते फ्रीजमध्ये मला ठेवायचं होतं, ते मी विसरली, म्हणजे नंतर ठेवलं मी. आणि आम्ही निघालो, सगळेच निघालो, घरी कोणच नव्हतं, कारण उशीर पण होणार होता. शेजारींच्या ठेवलेली होती चावी, कारण एकदा बाहेर पडलं की काय घ्यायला गेलं वस्तू की रात्रच होती. तर आम्ही किती वाजता, 1 वाजता निघालेलो, रात्री 10 वाजता घरी आलो. कारण शॉपिंग करता करता इकडं तिकडं फिरता फिरताच वेळ गेला. नंतर ना आम्ही बस स्टॉपवर आलो कळंबरीच्या. मग बसनं सगळीच गेलो, कारण रिक्षा काय परवडणार नाही आपल्याला, म्हणजे आम्ही ट्रेननीच जाणार होतो खरं तर. आणि आत्ता सुरू झालेले आहेत बस, पहिल्या बस नव्हत्या. आम्ही रिक्षानंच मानसरोवरला म्हणजे ट्रेनला बसायला जायचो. आणि आता आम्ही बसमध्ये बसल्यानंतर ना आम्ही उतरलो बसमधून आणि मानसरोवरच्या स्टेशनवर पोचलो. तर चाललेलो होतो चालत. तर इकडं बघा एवढ्या गाड्या दिसतात. तर ह्या गाड्या जी माणसं कामाला जातात ना, ते इथं उभी करतात आणि ट्रेनने जातात, कारण काही लोक लांबून येतात ना, आणि रात्रीची कधी पण येतात, रिक्षा नसते काही नसते, म्हणून ते इथं गाडी पार्क करून ट्रेनने जातात. तर इतकी माणसं कामाला जातात. नंतर मी तिकीट काढायला गेली, आम्ही तिकीट काढायची होती. तर माझ्याकडून चुकून काय झालं, किती झाले, 2 हाफ आणि 3 फुल असं काहीतरी चुकून झालं. पण वेगळीच तिकीट काढायची होती, लहान मुलांची दोघांची काढायचीच नव्हती खरं तर. तर मी त्यांचीच काढली. नंतर तिकीट काढून झाल्यानंतर ना मी ह्यांना फोन करून सांगत होती की आम्ही म्हणजे कोणत्या ट्रेननी बसायचे, वडाळा काही काय, असं मी त्यांना फोनवर सांगत होती. पण ह्यांनी तर मला नीट सांगितलंच नाही की वडाळाच नाही, पण जी CMT आहे त्या ट्रेनमध्ये बसा. तर 2-3 ट्रेन गेल्या आणि नंतर
फोन केला की मला केव्हा अशी ट्रेन गेली म्हणजे वडाळ्याची कोणत्या बसायचं मला सांगितलं तुम्ही PMTच्या ट्रेनमध्ये बसलं असताना तरी चाललं असतं. मग शेवटी आलीच ती ट्रेन आणि घाई गडबडीत चढावं की नाही चढावं असं झालेलं नंतर काय एक असं ट्रेनमध्ये कसं पटकन चढावं लागतं आणि पोरांच्यावर लक्ष ठेवायला पण लागतं कारण पोरं तिकडं जात होती प्लॅटफॉर्मच्या तिकडं पुढं त्यांच्या लक्ष ठेवायला लागायचं कारण ट्रेन आली की घाई गडबडीत पटकन चढायला लागायचं ना आम्हाला. नंतर मग आम्हाला कशी ट्रेन बस भेटली आम्हाला कारण 3 ट्रेन गेल्या त्याच्यानंतर मग आम्हाला 4थी ट्रेन भेटली ती पण वडाळा भेटलीच नाही. तर हा मुलगा बा किती बदमाशी वाकडं दाखवते तर अशी बहिणीची पोरं आहे ती. आणि बघा ही ट्रेन आली तर ही पण ट्रेन आमच्या समोरनं गेली की ह्या ट्रेनमध्ये आम्हाला बसायचं होतं पण माहितीच नाही ना की ही पण ट्रेन तिकडं जाते वडाळ्याच्या साईडला कारण मी गेली ह्यांच्याबरोबर पण मला काही एवढी माहिती नव्हती पण आता माहिती झाली मला सगळी. कारण आहे ना आपण सारखं गेलं तरच आपल्याला कळणार ना कधी तर गेलं तर आपलं कसं कन्फ्यूज होतं ना मग नंतर आम्हाला म्हणजे शेवटी भेटली तर 3 ट्रेन गेल्या आमच्या हातून नाहीतर आम्ही कधीच गेलो असतो पुढं. पोरं वैतागले पाय दुखायला लागले बसलो किती वेळा आम्ही आणि बहीण पण आलेली होती खूप वर्षातनं आलेली होती आणि असा एन्जॉय करायला कधी मिळतच नाही पण बहीण भाव आले की छान वाटतं. तर काही ट्रेन आहे तर ह्या ट्रेनमध्ये मग आम्ही बसलो कशी तर गडबडीत बसलो आणि गर्दी नव्हती महत्त्वाची त्या दिवशी अजिबात गर्दी नव्हती त्यामुळं चांगलंच वाटत होतं खरं तर. नाही तर गर्दीत जागा पण मिळत नाही काही नाही सुरुवातीला नाहीच मिळाली जागा मी तर उभीच होती तेवढं पोरांना तेवढी जागा भेटली एका माणसाची तिथं दोघांना बसवलं. मग आम्ही ट्रेननी उतरलो मला तर खूप वेळाने म्हणजे जागा भेटली पाय दुखायला लागले माझे तर त्याच्यानंतर मग आम्ही उतरलो मग टॅक्सी केली वडाळ्यावर उतरून टॅक्सी केली दादरला जायला. तर दादरला जायला आम्हाला 70 रुपये टॅक्सीवाल्याने घेतले ना मग तिथून आम्ही दादरला उतरून चालायला लागलो दादर स्टेशनच्या इकडं म्हणजे आम्ही खरेदीलाच सुरुवात केलेली होती. जिथं दिसेल तिथं बघा अशी मुलं कशी करतात भांडणं करायला लागले ते. तर आम्ही चाललेलो होतो आणि किती वाजलेले 2 वाजलेले होते भूक पण लागलेली होती काहीतरी खायचं होतं. तर एक म्हणते हे नाही खायचं ते पाहिजे हे पाहिजे त्यांच्या घोटाळ्यात नीट खायला पण मिळत नव्हतं. तर असं चालत आम्ही दादरच्याच मार्केटमध्ये आम्ही म्हणजे गेलो. तर तिथं अजून म्हणजे पुढं चालायचंच होतं आम्हाला अजून हे आपलं दाखवत होती मी तिला की असे दुकाने तिथं महाग भेटतात आपण बाहेरूनच घेऊया कारण इथं आहे ना दुकानात जरा महागच भेटतात आणि बाहेर जरा बरी पडतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा लाईक